बातमी राजकीय वर्तुळातून मोर्चा संदर्भात मनसे आणि शिवसेनेकडून जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय। मनसेकडून नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे, तर ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। या मोर्चात राजकीय, अराजकीय, कलाकार, सामान्य नागरिक आणि त्याचबरोबर साहित्यिक यांना सामील होण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। तर मनसेकडून राज्यातील प्रमुख व्यक्तींना, मराठी कलाकार, मराठी प्रेमी आणि साहित्यिक तसेच राजकीय व्यक्तींना मोर्चात सामील होण्याचे निमंत्रण देण्यात येत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, मोर्चा संदर्भात मनसे आणि शिवसेनेकडून जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मनसेकडून आता या मोर्चाची जय्यत तयारी सुद्धा करण्यात येत आहे। या संदर्भातला अधिकचा तपशील। 5 तारखेला जो मनसेकडून मोर्चा आयोजित करण्यात आला त्याला तो संपूर्णपणे पाठिंबा पाहायला मिळतोय। काही साहित्यिक असतील किंवा राजकीय क्षेत्रातील लोक आहेत किंवा कलाकार जे आहेत त्यांनाही या सगळ्या मोर्चाबद्दल ते माहिती देण्यात येत आहे आणि त्यांना सामील होण्याचं जे आवाहन करण्यात येत आहे। मात्र आपण पाहायला गेलं तर या मोर्चाची जी जबाबदारी त्यासाठी येते मोर्चाकडून मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यावर जी आहे ती महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांना जी जबाबदारी देण्यात आलेली आहे। मनसेकडून राज्यातील प्रमुख मराठी कलाकार असतील, साहित्यिक असेल तसेच राजकीय व्यक्तींनाही यामध्ये सामील होण्यासाठी ते निमंत्रण देण्यात येत आहे। त्याचबरोबर या मोर्चाची रूपरेषा मनसे आणि शिवसेना यांची जे नेत्याकडून तयारी सुरू झालेली पाहायला मिळते। मनसेकडून जे ते काही ठिकाणी जे सामान्य नागरिक आहेत, मुंबईकर आहेत, ट्रेन मधून प्रवास करतायत, बस मधून प्रवास करतायत, अशा लोकांना ते मनसेचे कार्यकर्ते आहेत ते निमंत्रण देताना आणि या मोर्चात सहभागी होताना जे पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।